नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सुरेखा गव्हाणे संस्कृत सिम्फनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण प्रत्यय आणि विशेषण विशेष्य याचा परिचय घेऊया। तर चला बघूया, तुमच्या प्रश्न क्रमांक 2 आणि 3 मध्ये पेपर 1 मध्ये विशेषण विशेष्य संबंध आणि त्याचप्रमाणे प्रत्यय हा प्रश्न विचारला जातो। तर प्रश्न क्रमांक 2 एफ मध्ये स्ववाक्य सुयोजित 5 मार्कासाठी, त्याच्यामध्ये विशेषण विशेष्य आणि प्रत्यय दोन्ही एकत्र येतात। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 डी अ मध्ये तुम्हाला नुसते प्रत्यय येतात, तर ते प्रत्यय तुम्हाला बनवायचे असतात। तर आता विशेषण विशेष्य कसं असतं, जे लिंगवाचन विभक्ती विशेषाची असते तीच लिंगवाचन विभक्ती विशेषणाची असते। जसं की शोभनः बालक ही पुल्लिंगी रूप आहे, शोभना कन्या हे स्त्रीलिंगी रूप आहे, शोभनम दृश्यम हे नपुंसकलिंगी रूप आहे। याचं वाक्य करत असताना तत्सर्वनाम, अस्मत् सर्वनाम, युष्मत् सर्वनाम याचं कोणतेही सर्वनाम तुम्ही वापरून त्याला धातूचं रूप जोडून तुमचं वाक्य तयार होतं। जसं की शोभना बालक, अहम शोभनः बालकः, किंवा शोभना कन्या, अहम शोभना कन्या, आणि शोभनम दृश्यम, एतत् शोभनम दृश्यम। पण याच्यामध्ये धातूचं रूप देखील टाकणं अनिवार्य आहे, तेव्हा वाक्य कंप्लीट होतं। जसं की अहम शोभनम बालकः अस्मि, अहम शोभना कन्या अस्मि, किंवा साधं घ्या तुम्ही की सह शोभना बालकः अस्ति, सा शोभना कन्या अस्ति, एतत् शोभनम दृश्यम अस्ति। हा झाला विशेषण विशेष्य संबंध, जिथे तुम्हाला 1 मार्क परीक्षेत पूर्ण मिळेल। आता आपण प्रत्ययाकडे जाऊया। प्रत्यय त, तवतु, तव्यत, अन्यर, शत्रू, शानश, ल्यूट, प्लून, कत्वा, ल्यप, निनिक, तीन, तुमुन असे आहेत। परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रत्यय आहेत त। त जर आलं तर क हा इतसोद्य काढून टाकायचा, त राहतो। जर भू धातूला त लागला तर भूतः, क्रूला लागला तर क्रूतः, हे त्याचं पुल्लिंगी रूप बनतं। तवत मध्ये वत प्रत्यय शेष राहतो, भू धातूला लावलं तर भूतवान, क्रूला लावला तर कृतवान। हे दोन जे त आणि तवत आहेत तुम्हाला ऍक्टिव्ह स्पेस म्हणजे कर्तरी वाच्य आणि कर्मणी वाच्य याच्यामध्ये उपयोगाला येतं। जर कर्मणी मध्ये भूत आलं तर कर्तरी मध्ये त्याला वाण लावून भूतवान होतं, कर्मणी मध्ये जर कृत आलं तर त्याला वाण लावून कर्तरी मध्ये कृतवान होतं। असा चेंज होतो, जसं आपण वाक्य पहिल्या लेक्चर मध्ये घेतलं। आता तव्यत मध्ये तव्य शेष राहतं, भू धातूला जर तव्य लागलं तर भवितव्य, क्रूला लागलं तर कर्तव्य, म्हणजे याच्यामध्ये ई आगम जोडला जातो। याचे भरपूर सगळे नियम आहेत, पण आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळे आपण ते घेत नाही, आपण डायरेक्टली त्याचं सोल्युशन बघतोय। अनियर मध्ये अनिय शेष राहतो, कर धातूला लागला आणि आता करणीय, भू धातूला लागला भूभवला भवनीय, असं त्याचं रूप बनतं। शत्रू मध्ये अत हा शेष राहतो, आणि अत जेव्हा पुल्लिंगाचा होतो तेव्हा भू धातूला जर अत लागला तर अण होईल त्याचं, म्हणून भवन, पठला लागला तर पठन। शानच मध्ये आन आणि मान शेष राहतो, त्याचे पण काही नियम आहेत परस्मैपदी आत्मनेपदी। फक्त आपण आता इथे लक्ष देऊया की आन आणि मान पण आपल्याला जोडायचं। यज आला तर यजमान, अशी कोणते धातू आले तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला लावा। कत्वामध्ये क आणि त, क हा इथं सौद्योग निघून जातो, त्वा हा शेष राहतो। कोणत्या धातूला त्वा लागणार, क्रू, कृत्वा, भूभूत्वा, गत्वा, नित्वा असे अनेक त्याचे प्रत्यय बनतील, धातू बनतील। लेपमध्ये य शेष राहतो, लेपमध्ये कंपल्सरी तुम्हाला उपसर्ग येणार आणि धातू, आणि त्याला कंपल्सरी शेवटी य लागणार। जसं की विहाय, विहाय असं त्याचं लेप रूप बनतं, लेप मध्ये फक्त य शेष राहतो। 3 मध्ये ती, क ला इथं संज्ञक, न ला इथं संज्ञक निघून जातो, शेष राहतो ती, आणि कोणत्या धातूला लागल्यावर कृतीही, मतीही, गतीही असं त्याचं पुल्लिंगी रूप बनतं। त्यानंतर तुमुन, तुमुन मध्ये तुम शेष राहतो, आणि जर भू धातूला तुम लागला तर भवितुम, पठला लागला तर पठितुम, असे त्याचे ई आगम होऊन त्याचे प्रत्यय बनतात, त्याचा शब्द बनतो। अशा पद्धतीने परीक्षेमध्ये तुम्ही विशेषण विशेष्य आणि प्रत्यय जोडा आणि पूर्ण मार्क मिळवा। मी तुमची रजा घेते। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि परीक्षेत खूप खूप चांगले मार्क घ्या।